मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत करंट मार्केट सिच्युएशन. आणि करंट मार्केट सिच्युएशनच्या आधारावरती बिटकॉइनमध्ये एक मोठं करेक्शन येऊ शकतं का अजून, आणि बिटकॉइनमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी कोणत्या लेवलचा आपण वेट केला पाहिजे किंवा आपण इन्व्हेस्टमेंट सुरू केली पाहिजे का, हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार. मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून जे ते बिटकॉइन तुम्हाला एक प्रचंड व्होलॅटिलिटी दाखवताना दिसतोय. तुम्ही जर बघाल तर एक महिन्याभरापूर्वी 2 महिन्यापूर्वी बिटकॉइनने लाईफ टाईम हाय केलेला होता. मी तुम्हाला जर इथे मार्क करून दाखवतो ह्या दिवशी. इथे बघा, 6 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या वीकला बिटकॉइनने लाईफ टाईम हाय केलेला होता. आणि आता नोव्हेंबरच्या पहिल्या वीकला किंवा सेकंड वीकला बिटकॉइन जो आहे तो एका फार मोठ्या लो वरती ट्रेड करतोय. बिटकॉइन काय आहे किंवा क्रिप्टो करन्सी काय आहे हे समजवण्यासाठी हे एकदम योग्य उदाहरण आहे की 30 दिवसापूर्वी बिटकॉइनने त्याच्या ऑल टाइम हाय जो इथे मारलेला होता तो जवळपास आहे $1,25,000. ओके, बिटकॉइन फ्युचर्स जो पोहोचलेला होता तो होता $1,25,000. आणि आता हा व्हिडिओ बनवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे बिटकॉइन फ्युचर्सचा जो चार्ट आहे त्यांनी त्याचा एक एक सायकोलॉजिकल सपोर्ट जो तो ब्रेक केलेला आहे. सायकोलॉजिकल सपोर्ट म्हणजे काय? $1,00,000ची जी लेवल होती, ओके, $1,00,000ची जी सायकोलॉजिकल सपोर्टची जी लेवल होती ती बिटकॉइनने ऑलरेडी ब्रेक केलेली आहे आणि करंट त्याच्या जो खाली ट्रेड करतोय. त्यामुळे आपल्या मनात ऑब्विसली शंका येणार की मोठा क्रॅश येणार आहे का, की आता हा एवढा जो करेक्शन झालेला आहे ते इनफ आहे, यानंतर मार्केट वरती जायला सुरुवात करेल का, आपण इन्व्हेस्टमेंट कधी केली पाहिजे, वगैरे वगैरे. इथे तुम्हाला दिसतंय की तुम्ही जर इवन ऑल टाइम हाय पासून, ओके, जो 40 दिवसापूर्वी ऑल टाइम हाय केलेला तिथपासून जरी मेजर केला तरी करंट जो क्रॅश आहे तो आहे ऑलमोस्ट 25%चा. ऑलमोस्ट 25% बिटकॉइन एका महिन्यात पडू शकतो. ह्याचं उत्तम उदाहरण हे तुमच्या समोर आहे, जेणेकरून तुम्हाला समजलं असेल की तुम्ही ह्याच्यामध्ये किती इन्व्हेस्ट केले पाहिजेत, किती पैसे राखून ठेवले पाहिजेत, इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे सुद्धा की नाही केली पाहिजे हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता आपल्याला मान्य आहे की $1,00,000ची हायपोथेटिकल जी लेवल आहे, सायकोलॉजिकल लेवल आहे, ब्रेक झाली आहे. मार्केट्स करंटली बिटकॉइन करंटली 95,000 $95,000 आसपास जो आहे तो ट्रेड करतोय. ओके, $95,000 आसपास जो आहे तो ट्रेड करत आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे किंवा काय कशा प्रकारे अनालिसिस केलं पाहिजे ते बघून घ्या. तुम्ही जर इथे बघाल तर मी ऑब्विसली ऑलरेडी ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली अनालिसिस पोस्ट करतच असतो. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती दिलेली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, बिटकॉइनमध्ये किंवा क्रिप्टो मार्केटमध्ये एवढी व्होलॅटिलिटी कशामुळे येते? पहिला पॉईंट, एवढी व्होलॅटिलिटी कशामुळे येते? तर एक गोष्ट लक्षात घ्या, क्रिप्टोमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट अवेलेबल असते ट्रेडिंगसाठी, ती म्हणजे लिव्हरेज. किती लोकांना लिव्हरेज म्हणजे काय माहिती आहे? लिव्हरेज म्हणजे काय, की तुमच्याकडे जर समजा ₹100 असतील तर तुम्ही त्यावरती 100x लिव्हरेज घेऊ शकता. म्हणजे 100 पट पैसे घेऊ शकता आणि तेवढ्या पैशांमध्ये बिटकॉइनमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुमच्याकडे ₹100 आहेत आणि 100x मार्जिन तुम्ही घेतलं, म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला बिटकॉइनमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसे किती भेटले? ₹10,000. बरोबर, ₹10,000 भेटले म्हणजे ₹100 तुम्ही 10,000ची पोझिशन घेऊ शकता. आपल्याला सर्वांना माहिती आहे हे खूप जास्त रिस्की आहे, पण बिटकॉइनमध्ये मोठे क्रॅशेस कशामुळे येतात हे तुम्हाला यावरनं उत्तम प्रकारे समजेल. ओके, ₹10,000 तुमच्याकडे आहेत, तुम्ही ₹10,000 इन्व्हेस्ट केलात. तुम्ही ₹10,000 या ठिकाणी इन्व्हेस्ट केलात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ₹10,000 तुम्ही इन्व्हेस्ट केलात, पण हे ₹10,000 तुमचे नाही आहेत, हे ब्रोकरने दिलेले पैसे आहेत. तुमचे स्वतःचे पैसे आहेत या ठिकाणी फक्त ₹100. ठीक आहे, तुमचे स्वतःचे पैसे आहेत फक्त ₹100. काय होणार, तुमचे 10,000 इन्व्हेस्ट तर होणार, पण ज्या वेळेला ह्या ट्रेडमध्ये तुम्हाला ₹100 जरी लॉस दिसला तरी तुमची ओव्हरऑल पोझिशन एक्झिट होणार. याला म्हणतात लिक्विडिटी प्राइस. लिक्विडिटी प्राइस म्हणजे काय? आता मी हे जे पण कन्सेप्ट सांगते ऑलरेडी आपल्या चॅनलला मी शिकवलेले आहेत. जरी तुम्ही ₹10,000 लावला तरी तुमचे स्वतःचे 100च आहेत. स्वतः ₹100चा लॉस इथे दिसला की हा ट्रेड ऑटोमॅटिकली एक्झिट झाला म्हणून समजा. म्हणजे काय झालं, तुमची पोझिशन लिक्विडेट झाली. ओके, म्हणजे ₹100 लॉस कधी होणार? जर ओव्हरऑल ₹10,000चा ट्रेड 1%ने जरी पडला तरी तुमचा एक्झिट होणार. तर मला सांगा, या लेवलला तुम्ही बिटकॉइन घेतलात तर 1% खाली येऊ शकतो का तो? 1% खाली येऊ शकतो? ऑब्विसली येऊ शकतो. मोस्ट ऑफ द टाइम येऊ शकतो. तुम्ही एखाद्या लेवलला बिटकॉइन घेतला, मोस्ट ऑफ द टाइम तो 1% खाली येऊ शकतो. तिथे तुमचं सर्व स्टॉप लॉसेस हिट होणार, तुमची पोझिशन लिक्विडेट होणार. 1% म्हणजे किती झालं बघा फक्त.
एवढूसा झाला 1000 पॉईंट, फक्त 1000 पॉईंट जरी बिटकॉइन खाली पडला, मी या ठिकाणी 100x लिव्हरेज वरती जर बाईंग केली असेल ना, माझी सर्व पोझिशन एक्झिट होणार. सो बिटकॉइन मध्ये मोठ्या क्रॅशसाठी कारणीभूत असणारा सगळ्यात मोठा घटक म्हणजे लिव्हरेज ट्रेडिंग. जे पण लोक लेवरेज घेऊन ट्रेड करतात, ऑब्विसली सगळेच लेवरेज घेऊन ट्रेड करतात, आपण सुद्धा लेवरेज घेऊन ट्रेड करतो, कारण आपण बीटीसी मध्ये त्यासाठीच आहोत की इथे लेवरेज भेटतोय. सो लिव्हरेजचा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे की तुम्ही जर जास्त लेवरेज घेऊन ट्रेड केलात आणि तुमचे स्टॉप लॉसेस हिट व्हायला लागले, तुमच्या पोझिशन डायरेक्टली लिक्विडेट होणार. स्टॉप लॉसेस म्हणजे डायरेक्टली पोझिशनच लिक्विडेट होणार. ओके, असे ज्यांचे समजा मोठे मोठे पोझिशन्स आहेत, बिटकॉइन 5% पडला. ओके, बिटकॉइन 5% पडला समजा, मी ते जरा चार्ट वरती घेतो. तर बिटकॉइन जो आहे तो समजा इथून 5% पडला, काही जणांच्या पोझिशन लिक्विडेट झाल्या. सो अशा लिक्विडेट होत 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 मार्केट खाली येतं आणि हा एक इफेक्ट बनत जातो. हा एक इफेक्ट बनत जातो की खाली पडलं, अर्ध्यांच्या पोझिशन एक्झिट झाला, खाली पडलं, अशा प्रकारे हा मोठा फॉल बिटकॉइन मध्ये होतो जेव्हा बिटकॉइन खाली पडतं तेव्हा. आता हेच आपण जर स्टॉक मार्केटचं एक्झाम्पल घेतलं तर स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टी नसतात. आता तुम्हालाही माहिती आहे लिव्हरेज तर कम्प्लिटली बंदच केलेलं आहे सेबीने. रिटेलर्स वगैरे जो आपण ट्रेड करतो लिव्हरेज तर घेऊच शकत नाही आपण. बरोबर. सो त्यामुळे लिक्विडिटीचा तिथे धोका नाही, पोझिशन लिक्विडेट होण्याचा धोका नसतो. तर तुम्ही एखादा शेअर घेतला, ठीक आहे, समजा तुम्ही एखादा शेअर घेतलात, एखादा स्टॉक घेतला 1000 रुपये भरून, 1000 रुपये भरून एखादा शेअर घेतला. समजा तो 1000 रुपयाचा शेअर 500 रुपयावर आला, तुमची पोझिशन लिक्विडेट होणार आहे का? नाही होणार आहे. तुम्हाला 500 रुपये लॉस दिसेल. 1000 रुपयाचा शेअर 500 आला, तुम्हाला 500 रुपयाचा लॉस दिसेल अकाउंटमध्ये, पण तुमची पोझिशन लिक्विडेट होणार नाही. बट बीटीसी मध्ये आपण काय करतो, आपण मार्जिन घेतो. सो मार्जिन घेतल्यामुळे मार्जिनमध्ये जेवढे स्वतःचे पैसे लागलेले असतात, फक्त समजा मी तुम्हाला मगाशी जसं एक्झाम्पल दिलं, 10,000 रुपयाचं मी ओव्हरऑल मार्जिन घेतलं, पण माझे लागलेले 100च रुपये. सो 100चा लॉस हिट झाला म्हणजे माझी पोझिशन लिक्विडेट झाली. सो असे लिक्विडिटी होत 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 मार्केट अजून खाली येते. लिक्विडेट होणं म्हणजे काय? सेल होणं, एक्झिट होणं. तर समजा एखाद्या व्यक्तीने इथे बाय केला असेल, इथे बाईंग केली असेल, त्याचा लिक्विडिटी प्राइस इथे असेल, मार्केट इथे आलं, त्याची पोझिशन लिक्विडेट झाली. लिक्विड झाली म्हणजे काय? सेल झाली. सेल झाल्यामध्ये अजून खाली पडलं, अजून खाली पडलं म्हणजे काही जणांच्या स्टॉप लिक्विडिटी इथे असेल त्यांची पण हिट झाली. सो असं हिट होत 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 बिटकॉइन मोठ्या प्रमाणात क्रॅश होऊ शकतो. हे क्रिप्टो करन्सी मागचं एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. क्रिप्टो करन्सी मोठ्या प्रमाणात क्रॅश का होते? तर ही त्याच्या मागची गोष्ट. ऑब्विसली वाढते का मोठ्या प्रमाणात? तर सेम लिक्विडिटीचे काही लोक शॉर्ट करतात त्यांच्यासाठी. तर फॉर एक्झाम्पल, समजा इथे कोणी शॉर्ट केलं असेल, मार्केट कंटिन्युअस पडतंय म्हणून इथे कोणी शॉर्ट केलं असेल, 50x मार्जिन घेऊन किंवा 10x मार्जिन घेऊन केलेलं असणारच बऱ्याच लोकांनी. सो जर समजा बिटकॉइन इथे आला ना, तर ह्यांच्या पोझिशन एक्झिट होणार, सेलवाल्या पोझिशन एक्झिट होणार म्हणजे काय? बाय होणार. सो हे हेल्प करणार मार्केटला अजून वर जायला. जसं बिटकॉइन मध्ये लिक्विडिटी मार्केटला खाली आणायला हेल्प करते ना, तसं ती बाईंग मध्ये सुद्धा वर जायला हेल्प करणार आहे, आणि ऑब्व्हियसली केलेली आहे. सो बिटकॉइन मध्ये हे तुम्हाला समजलं की एका महिन्यामध्ये 25% अपडाऊन तुम्हाला पाहायला भेटलं इथे. क्लिअर आहे? इथे बघा, हा एकच दिवस तुम्ही बघा, 10 ऑक्टोबरचा दिवस आहे हा. राईट, 10 ऑक्टोबरचा दिवस. 10 ऑक्टोबरच्या दिवशी काय झालं? मार्केट ओपन झाल्यापासून खाली पडलं 17%. एका दिवसात 17% मार्केट खाली पडलं. पण 17 दिवसात 17% खाली पडल्यानंतर त्याच दिवशी ते परत एकदा त्या लेवल पासून रिकव्हर झालं 11%. हे आपण इंडियन मार्केटमध्ये पाहत नाही किंवा कोणत्याही शेअर मार्केटमध्ये पाहत नाही. हे फक्त क्रिप्टोमध्येच पॉसिबल आहे. म्हणून म्हणतात की हे खूप वोलाटाईल मार्केट आहे. सो व्होलॅटिलिटीचा एक तुम्हाला जो व्होलॅटिलिटी का होते याच्यासाठी एक जो कारणीभूत असलेला घटक तुम्हाला समजला, तो म्हणजे लिव्हरेज. ठीक आहे, मग आता लिव्हरेजने मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. समजा मी तुम्हाला 100x लिव्हरेज सांगितलं, साधारणतः लोक एवढं मोठं लिव्हरेज नाही घेत. समजा आपण 5x लिव्हरेज घेतलंय. ओके, आपण समजा 5x, समजा 10x लिव्हरेज घेतलं. 10x लिव्हरेज म्हणजे काय? की माझ्याकडे समजा 1000 रुपये आहेत. सो ब्रोकरकडे मी 10x लिव्हरेज मागितलं, मला 10,000 रुपये भेटले. 10,000ने मी ट्रेड केला. आता जर मी 10,000 रुपयाने इथे ट्रेड केलाय, तर माझी लिक्विडिटी कधी होणार? जेव्हा माझा ओव्हरऑल लॉस 1,000 होईल तेव्हा. माझा 1,000 लॉस कधी होणार? जर बिटकॉइन 10% पडला तर. कारण 10,000 रुपये लावले, 10,000वरती 1,000 लॉस कधी होणार? 10% पडला तर. सो जेवढं तुम्ही मार्जिन कमी घेता ना, तेवढं तुमची लिक्विडिटी खाली वाढते. मगाशी मी 100x मार्जिन घेतलेलं, सो माझी लिक्विडिटी प्राइस होती फक्त 1%. 1%ने बिटकॉइन पडला, मी एक्झिट होणार. आता मी 10x घेतलं, सो माझी लिक्विडिटी प्राइस खाली आली 10%. ओके, समजा तेच जर मी 5x लिव्हरेज घेतलं, 5,000 रुपये लावले, सॉरी 5,000ने 2,000 रुपये लावले,
2000वरती 10,000चा ट्रेड घेतला, तर माझा 10,000चा ट्रेड एक्झिट कधी होणार? जेव्हा मला लॉस होईल 2,000. लिक्विडिटी कधी होणार? स्टॉप लॉस तुम्ही काही लावा, बट मी लिक्विडिटीचं बोलतोय. सो लिक्विड 10,000वरती 2,000 लॉस म्हणजे 20% लॉस. सो लिक्विडिटी प्राइस झाली 20% खाली. सो जेवढं तुम्ही मिनिमम मार्जिनवरती काम कराल ना, मिनिमम लेवरेजवरती काम कराल, बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना, ट्रेडिंग करताना, स्विंग ट्रेडिंग करताना, तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. ठीक आहे. सो हे एक इम्पॉर्टंट मेजर घटक आहे, बऱ्याच लोकांना हा माहिती नाहीये मोठ्या क्रॅश मागता. आता अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. तुम्ही आता विचार की ट्रेडिंग मग काय करू, कशी करू, किती लिव्हरेज घेऊ, ते तुम्हाला सांगतोच. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, बिटकॉईन ना करंटली तुम्हाला एका सपोर्ट लेवलला तो ट्रेड करताना दिसतोय. तर करंटली एका ट्रेड लाईन सपोर्टवरती तो आसपास, त्याच्या आसपास जो तो ट्रेड करताना दिसतो. इथे बघा, तुम्हाला दिसत असेल थोडासा ब्रेक झालेला, बट ही एक इम्पॉर्टंट लेवल अजूनही आहे. ठीक आहे. या लेवलवरती बीटीसी जो आहे तो एक चांगल्या प्रकारे सपोर्ट घेऊ शकतो असं सध्या तरी दिसतंय. क्लिअर आहे. पण मी तुम्हाला जसं बोललो की इथे लिक्विडिटीचा कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट असतो. जर पोझिशन लिक्विडेट होत गेला तर कोणते सपोर्ट, कोणते रेजिस्टन्स काहीच राहत नाही खालच्या बाजूला. क्लिअर आहे. आता हे कशामुळे होतंय? तर लक्षात घ्या, युएस फेड जे आहे, युएस फेड जे आहे ते आता रेट कट करेल की नाही याबद्दल शासंकता आहे. म्हणजे कदाचित युएस फेड जे आहे ते आता ह्याच्या पुढे रेट कट करणार नाही. समजा रेट कट केले नाही, रेट कट जर केले नाही तर काय होणार? जे सध्या इंटरेस्ट रेट आहेत त्यांच्या एफ डी वरती किंवा बॉन्ड्स वरती किंवा अकाउंट्स वरती, ते तसेच राहणार, ते कमी नाही होणार. सो लोक काय करणार? अशा रिस्की ऍसेट मधले पैसे काढून सेफ ऍसेट मध्ये टाकतील, बॉन्ड मध्ये टाकतील, कारण की आता कमी तर नाही होणार इंटरेस्ट रेट, हे त्यांना कळलेलं आहे. त्यामुळे सो हे एक रिझन असू शकतं. कारण इंटरेस्ट रेट जर कमी झाले, इंटरेस्ट रेट जर कट झाले तर काय होतं? अं, तुम्हाला जे व्याज भेटणार असतं, म्हणजे बॉन्डवरती जो इंटरेस्ट भेटतो किंवा एफ वरती जो इंटरेस्ट भेटतो तो ऑब्व्हियसली कमी होतो. सो त्यामुळे तो कमी झाल्यामुळे लोक थोडेसे रिस्की ऍसेटमध्ये येतात, स्टॉक मार्केटमध्ये येतात, क्रिप्टोमध्ये येतात. ओके, क्रिप्टो पण आता थोडं थोडं ग्रो होत आहे ऍसेट म्हणून, त्यामुळे. ठीक आहे. So अशा प्रकारे हे एक रिझन आहे. आता तुम्हाला जर ट्रेड करायचं असेल तर ही लेवल योग्य आहे का, किंवा कोणत्या लेवलवरती ट्रेड केला पाहिजे, ते लक्षात घ्या. आपल्या बिटकॉइनमध्ये जसं आपण स्टॉक मार्केटमध्ये अनालिसिस करतो, तशा प्रकारचे अनालिसिस आपण करू शकतो. पण तिथे लेवल्स किती प्रमाणामध्ये योग्य ठरतील किंवा ह्या लेवल्स किती मॅच्युअर असतील हे आपण सांगू शकत नाही. कारण की बिटकॉइनमध्ये तुम्हाला जो इम्पॉर्टंट कन्सेप्ट मी पहिला बोललो लेवरेजचा, तो जोपर्यंत आहे तोपर्यंत ऑब्व्हियसली लोक लेवरेजनेच ट्रेडिंग करणार आहेत. म्हणून लेवरेजने ट्रेडिंग केल्यामुळे त्यांची लिक्विडिटी प्राइस फारच जवळ येते, आणि ती हिट झाली की त्यांच्या हातात काहीच राहत नाही. पोझिशन फटाफट खालच्या हिट व्हायला सुरुवात होते. आता मी तुम्हाला जसं बोललो, मार्केट तिथून वरती जायला लागलं तरी हेच होणार आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या पण वेळेला मार्केट ऑल टाइम हाय मारतं ना, ज्या पण वेळेला कोणतंही मार्केट ऑल टाइम हाय मारतं, तुम्ही पाहिलं असाल थोडंफार करेक्शन येतच. पण आता ऑब्विसली हे थोडंफार नाहीये आलेलं करेक्शन, हे फार मोठं आहे. ऑलरेडी तो 25% फॉल त्याने दिलेला आहे. सो हे करेक्शन ऑब्विसली मोठं आहे. सो आता या ठिकाणी ज्या मोठमोठ्या लोकांनी इथे सेल केली असेल, इथे सेलिंग केली असेल, एक्झिट केली असेल, त्यांनी ऑब्व्हियसली आता इथे बाईंगला जिथे थोडी थोडी सुरुवात केली असेल कदाचित. सो आपल्याला वेट काय करायचंय? ही एक इम्पॉर्टंट लेवल आहेच, तुम्ही जर इथे बघाल ना, ही एक इम्पॉर्टंट लेवल आहेच सेम. सो ह्या लेवलवरती काही कन्सॉलिडेशन आता होतं आहे का? कन्सल्टेशन म्हणजे काय? आता ते इथून मार्केट पडत होतं, पण बायर्स ते थांबवत आहेत का हे आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर ते हळूहळू वरती येते का ह्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. ठीक आहे. आपण ट्रेंड चेंज झाला असं कधी म्हणू शकतो? ट्रेंड चेंज झाला असं आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा बीटीसी जाऊन आता ह्या लाईनच्या क्लोजिंग देईल. हा जो ट्रेंड खाली पडलाय, हा जो ट्रेंड असा खाली आलाय, त्याच्या खाली त्याच्या वर जाऊन जर बीटीसीने क्लोजिंग दिली, तर आपण म्हणू शकतो की आता बाबा ट्रेंड जो चेंज झालाय, बुलिश ट्रेंड सुरू झालाय. ठीक आहे. पण ही एक चांगली लेवल असू शकते. आता इन्व्हेस्टमेंट कधी करायचं, कसं करायचं, लक्षात घ्या. बिटकॉईनचा हा इफेक्ट तुम्ही पाहिलात, कसं पडतं तुम्ही पाहिलात. सो आता तुमच्याकडे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, लिव्हरेज मिनिमम यूज करा. तुम्ही जर समजा 1x लिव्हरेज यूज केला, म्हणजे समजा तुम्ही लिव्हरेजच नाही यूज केला, मी असं कन्सिडर करतो तुम्ही लिव्हरेज यूजच नाही केलात, आणि जर इथे 10,000 टाकलात ना, तर त्याची लिक्विडिटी प्राइस काय असणार आहे? सुरुवातीला झिरो. झिरो म्हणजे जरी इथून बिटकॉइन झिरो जरी झाला, तरी तुमची पोझिशन लिक्विडेट होणार नाही. म्हणजे झिरो झाल्यानंतर होईल, पण शक्यतो होणार नाही. का नाही होणार? कारण की तुम्ही लिव्हरेजच नाही घेतलाय. तुम्ही स्वतःचे पैसे लावला, समजा तुमच्याकडे 1 लाख रुपयात 1 लाख इथे लावलात. समजा बिटकॉइन इथून 50% पडला, समजा बिटकॉइन इथून 50% पडला, तर तुमच्या 1 लाखाचे 50,000 राहतील, पण तुमची पोझिशन लिक्विडेट होणारच नाही. तो ती पोझिशन तुमच्या अकाउंटमध्ये राहील. सो तुम्ही अशा वेळेला डायरेक्टली बिट कॉइन्स बाय करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर. म्हणजे तुम्हाला पोझिशन लिक्विडिटीचा काही इश्यूज राहणार नाही, कारण पोझिशन लिक्विड होणार नाही.
1x मार्जिनवरती तुम्ही घेतलात तर, म्हणजे मार्जिनचा उपयोगच नाही केलात तर. सेकंड थिंग, तुमच्याकडे एवढे पैसे नसतील तर मिनिमम मार्जिन यूज करा. 2x, 3x अशा प्रकारचं मार्जिन यूज करा. तुम्ही जर 2x मार्जिन वापरलात तर याचा अर्थ तुमची लिक्विडिटी प्राइस इथून 50% खाली आहे. म्हणजे जर आता 96,000ला आहे तर जवळपास 48,000च्या आसपास तुमची लिक्विडिटी प्राइस आहे. जेवढं तुम्ही लिव्हरेज मिनिमम वापरणार बिटकॉइनमध्ये, अशा वेळेला तेवढं तुम्हाला चांगला प्रॉफिट होणार. किंवा चांगला प्रॉफिट होणार म्हणण्यापेक्षा तुम्ही जास्त वेळ ट्रेडमध्ये राहू शकता, कारण की तुमची पोझिशन लिक्विडेट नाही होत आहे त्यामुळे. ठीक आहे. सो मार्जिन फारच कमी यूज करा. शक्य असेल तर विदाउट मार्जिन तुम्ही ट्रेड करू शकता. अजून एक गोष्ट, बिटकॉइनमध्ये सर्व पैसे केव्हाही लावायचे नाहीत. जर तुमच्याकडे 100 रुपये असतील तर आता तुम्ही ह्या ठिकाणी एक समजा 40 रुपये लावू शकता, उरलेले 60 रुपये ठेवून देऊ शकता. अजून पडेल किंवा इथून वाढायला लागेल त्यासाठी. असं नाही की तुमच्याकडे 100 रुपये मग सगळेच लावा, असं कोणत्याही एका सिंगल लेवलवरती तुम्ही पैसे लावू शकत नाही. जेवढे पण लावायचे साधारणतः विदाउट मार्जिन किंवा 2x 3x वरतीच लावा. आणि कमी पैसे लावा. एक 50% 40% पैसे तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्ट बिटकॉइनमध्ये नक्कीच करू शकता लॉंग टर्मसाठी. शक्य असेल बिटकॉइन फ्युचर्सपेक्षा डायरेक्टली बिटकॉइन कॉईनमध्ये जरी तुम्ही इन्व्हेस्ट करायला गेलात विदाउट मार्जिन तरी चालेल. बट बिटकॉइन फ्युचरमध्ये तुम्हाला एक 2x 3x मार्जिन तुम्ही नक्की वापरू शकता. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.